पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबत केलेल्या डान्स प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस चौकशीतनं सलीम कुत्तासोबत झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामुळे बडगुजर यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। सुधाकर बडगुजर यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय पाहूया। बडगुजर ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख आहेत। 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर 2009 ते 2012 या कालावधीत ते नाशिक पालिका शिवसेना सभागृह नेते होते। 2014 मध्ये त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी देखील देण्यात आलेली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली होती। संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। सुधाकर बडगुजर आता खोलात गेलेला आहे। बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपकाटवत गुन्हा दाखल झाला आहे। पण राजकीय सुभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता। त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला। दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे। 8 वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे। तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पडू।